बीडच्या मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात दररोज नवनवीन खुलासे समोर येत आहेत। 2 दिवसांपूर्वी संतोष देशमुख यांच्या प्रत्यक्ष खुनाचे काही फोटो सोशल मीडियावरती व्हायरल झाले। यानंतर संपूर्ण महाराष्ट्रात याचे पडसाद उमटले। यानंतर अजित पवार गटाचे मंत्री धनंजय मुंडे यांना राजीनामा देखील द्यावा लागला। खंडणी, हत्या आणि अॅट्रॉसिटी प्रकरणातील मुख्य आरोपी असलेल्या वाल्मिक कराडशी असलेल्या जवळच्या संबंधांमुळे मुंडेंना राजीनामा द्यावा लागलाय। खरं तर अलीकडेच सीआयडीनं बीडच्या विशेष कोर्टात आरोपपत्र दाखल केलं। या प्रकरणात सीआयडीने 8 जणांना आरोपी ठरवलंय। त्यांचा खून, खंडणी आणि अॅट्रॉसिटी प्रकरणात सहभाग असल्याचं आरोपपत्रात नमूद केलंय। तर धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय वाल्मिक कराड हाच संतोष देशमुख यांच्या हत्येचा मास्टरमाइंड असल्याचं आरोपपत्रात म्हटलेलं आहे। हे तिन्ही गुन्हे खंडणीच्या कारणातून झाल्याचं देखील आरोपपत्रात नमूद आहे। हा कट कुठे रचला, यात कुणाचा सहभाग होता याबाबतचे सबळ पुरावे हाती लागल्यानेच वाल्मिक कराडसह त्याच्या टोळीवर आरोप निश्चित करण्यात सीआयडीला यश आलेलं आहे। 9 डिसेंबर 2024 रोजी दुपारी 3:22 सुदर्शन घुले, प्रतीक घुले, सुधीर सांगळे, कृष्ण आंधळे, जयराम चाटे आणि महेश केदार यांनी सरपंच देशमुख यांना उमरी टोल नाका इथं अडवलं। त्यानंतर त्यांनी काळी जीप आणि कार अशा 2 वाहनांमधून देशमुखांचं अपहरण केलं होतं। पण ज्या काळ्या रंगाच्या गाडीतून देशमुखांचं अपहरण करण्यात आलं तीच गाडी वाल्मिक गँगसाठी कर्दनकाळ ठरलेली आहे। या गाडीत आढळलेल्या पुराव्यांमुळे वाल्मिक कराडसह त्याच्या टोळीभोवती फास घट्ट करण्यात तपास यंत्रणांना यश आलंय। कारण सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात जी काळ्या रंगाची गाडी वापरली होती त्यात पोलिसांना 19 महत्त्वाचे पुरावे सापडलेले आहेत। सीआयडीच्या तपासात आरोपी सुदर्शन घुलेची काळ्या रंगाची स्कॉर्पिओ गाडी महत्त्वाची ठरली आहे। ही चूक झाली नसती तर मारेकऱ्यांना संतोष देशमुखांचा खून पचवता आला असता। सबळ पुराव्यांअभावी आरोपींच्या सुटकेचा मार्ग मोकळा झाला असता। पण या एका चुकीमुळे आरोपी पूर्णपणे फसलेले आहेत। आरोपींनी वापरलेली 3 मोबाईल सापडलेली आहेत आणि त्यामध्ये व्हिडिओ देखील आढळून आलेले आहेत। कारमधून 2 गॉगल्स देखील जप्त करण्यात आलेत। सुदर्शन घुलेचे मारहाण करतानाचे काळ्या रंगाचे जॅकेटही स्कॉर्पिओ गाडीत सापडले। 6 आरसी बुक सापडलेत। सुदर्शन घुलेचे एटीएम कार्ड, पॅन कार्ड, 41 लांबीचा पाईप सापडलाय। लोखंडी पाईप ज्याला क्लच वायर बसवून तयार केलेले हत्यार देखील त्याच गाडीत सापडले। रक्ताचा डाग असलेला सीट कव्हरचा तुकडा सीआयडीला सापडला।